रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। उपस्थित सर्वांना पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याची ताकद माझ्यात आहे। मी तुम्हाला एक ग्वाही देतो, कारण गेले 10-15 वर्ष तुम्ही माझा कार्यकाल सगळा बघितलेला आहे। हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं मी काम करतो। राजकारण नंतर समाजकारण प्रथम या उक्तीने वागणारा मी माणूस, आणि तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे भरभक्कम उभे आहात। असेच भरभक्कम उभे राहा। मी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे, हे मी सगळं तुमच्या समोर घेऊन येणारच आहे। पण मला फक्त तुमची साथ पाहिजे, हीच मी तुम्हाला परमेश्वराला विनंती करतो, तुम्हाला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत। प्रशांत भाऊंचा कार्यकाल तुम्ही अनेक वर्षापासून बघत आहात की सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं काम आहे, आणि हे काम करत असताना समाजाची सेवा करावी, समाजाशी आपली जी बांधिलकी आहे ती अजून वृद्धिंगित व्हावी आणि लोकांचा लोकविकास हा शासनाच्या माध्यमातून झाला पाहिजे, या उद्देशाने आदरणीय देवदत्तजी निकम साहेब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आग्रह धरला की आपल्या गावचा स्वाभिमान, आपल्या गावचा अभिमान आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, ही जागा ओबीसी पुरुषांसाठी आहे। त्यामुळं प्रशांत भाऊंचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती दातृत्ववान व्यक्तिमत्व आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम किती उल्लेखनीय आहे। अवसरी खुर्द गावच्या विद्यालयामध्ये शिक्षण समितीमध्ये अतिशय आमूलाग्र बदल त्यांनी आणले आणि जवळपास 1 कोटीचा निधी देऊन या गावातील शैक्षणिक सुविधा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उभ्या केलेल्या आहेत। हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे, आपला सगळ्यांचा अभिमान आहे। त्यामुळं त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, हे लक्षात ठेवून 5 तारखेला आपण सगळ्यांनी पूर्ण गावानी त्यांना पाठिंबा द्यावा आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व आजपर्यंत खुललेलं आहे, भविष्य काळामध्ये देखील ते आपली अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतील अशा प्रकारची मला खात्री आहे। आदरणीय निकम साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि आपले सगळेजण महाविकास आघाडीतले अनेक आपले मान्यवर पक्ष आज आपण सगळे मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ग्रामस्थांना कळकळीची विनंती करेल की प्रशांत भाऊंच्या मागे भरभक्कमपणानं उभं राहून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपण मदत करावी, प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि माझ्या नंतर आदरणीय देवदत्तजी संपन्न होत असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय प्रशांत भाऊ अभंग यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहोत।
या निमित्ताने आता ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या शिवसेनेचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ, उपस्थित सन्माननीय सर्व मान्यवर आणि आपण ग्रामस्थ परिसरातील बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माहिती आहे की ही निवडणूक स्थानिक विषयाशी संबंधित त्या ठिकाणी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असताना पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी असतील, शिक्षणाचे विषय असतील, वाडी वस्त्यांवरती गावांना जोडणारे जोड रस्ते त्या ठिकाणी असतील, या संदर्भामध्ये या विषयांवरती ही निवडणूक होत आहे. परंतु आज गेले 2017ला मागची निवडणूक झाली, 2022ला तिची मुदत संपली आणि 3 वर्ष प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी राहिला. परंतु आज एकाधिकारशाहीनं जे काय होतंय ते सगळं आम्हीच करतोय अशी भावना सर्वांमध्ये त्या ठिकाणी झाली आणि यांच्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी नाही. मला आपणा सर्वांना या निमित्ताने सांगायचे की लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची देखील निवडणूक झाली. विधानसभेमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागला हे समोरच्या उमेदवारांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने विजयी त्या ठिकाणी झालो. परंतु एक खंत सामान्य गोरगरीब जनतेच्या मनामध्ये सातत्याने राहिलेले आहे की विधानसभेला तुमच्या अंगावर पडणारा गुलाल हा तुम्हाला त्या ठिकाणी उधळता आला नाही. परंतु आम्ही ठरवलेलं आहे की या तालुक्यामधील सर्वांनी एकजूट त्या ठिकाणी करून या तालुक्यातील ही हुकुमशाही जर संपवायची त्या ठिकाणी असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना आपल्याला त्या ठिकाणी विजय करायचा आहे आणि तुमच्या अंगावरती त्या ठिकाणी आम्हाला गुलाल त्या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्व समविचारी जे पक्ष आहोत त्यांनी सर्व